मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर 1948 हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन म्हणून ओळखला जातो। या दिवशी निजामशाहीच्या जुलुमातून मराठवाड्याची मुक्तता झाली आणि तो भारताचा अविभाज्य भाग बनला। त्यामुळे दरवर्षी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात अनेक संस्थाने विलीन झाली, पण हैदराबाद संस्थान मात्र निजामाच्या ताब्यात राहिले। निजामाने भारतात सामील होण्यास नकार दिला। त्यामुळे मराठवाड्यातील जनतेवर मोठा अन्याय, करभार, लूटमार आणि दडपशाही चालू होती। शेतकरी, कामगार, विद्यार्थी व सामान्य लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घेता येत नव्हता। याविरुद्ध मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणपणाने संघर्ष उभारला। अनेकांनी तुरुंगवास भोगला, तर अनेकांनी आपले प्राण अर्पण केले। त्यांच्या त्यागामुळे मराठवाड्याची जनतेमध्ये जागृती झाली। भारत सरकारने 13 सप्टेंबर 1948 रोजी ऑपरेशन पोलो या मोहिमेअंतर्गत सैन्य कारवाई केली। केवळ 5 दिवसांत निजामशाहीचा पराभव झाला आणि 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले। त्या दिवशी मराठवाड्याला खरी स्वातंत्र्यप्राप्ती झाली। हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो। त्यांच्या शौर्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत। म्हणूनच दरवर्षी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जातो।